नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता, की डिप्लोमा विद्यार्थ्यांकरता ही एक सुवर्ण संधी आलेली आहे. आणि मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भेल ही एक नावाजलेली कंपनी आहे. आणि या कंपनीमध्ये जॉब करणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. तर त्या संदर्भामध्ये आपण पाहतोय, मित्रांनो, पदं जी आहेत ती प्रोजेक्ट इंजिनियर्स, एफ-टी-ए ग्रेड 1 इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स याची 4 पदं आहेत. प्रोजेक्ट सुपरवायझर एफ-टी-ए ग्रेड 3 इलेक्ट्रिकल 2 जागा आहेत. प्रोजेक्ट सुपरवायझर एफ-टी-ए ग्रेड 3 सिव्हिल 2 जागा आहेत. मेकॅनिकल 1 जागा आहे. आणि बघा, प्रोजेक्ट सुपरवायझर एफ-टी-ए ग्रेड 3 सेफ्टी 1 जागा आहे. अशा टोटल तुमच्याजवळ 10 जागा इथं उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन जे आहे, ते क्वालिफिकेशन ट्रेड वाईज किंवा पदानुसार हे चेंज होत आहे. आपण इथं पाहू शकता, प्रोजेक्ट इंजिनियर एफ-टी-ए ग्रेड 1 साठी फुल टाईम डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स मधून असावं. आणि विथ मिनिमम 60% मार्क इन ॲग्रीगेट फॉर जनरल, ओबीसी करता 50% मार्क्स आणि एस-सी-एस-टी करता 50% मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. तर प्रोजेक्ट सुपरवायझर इलेक्ट्रिकल पदासाठी बघा, डिप्लोमा फुल टाईम पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये 60% आणि 50% मार्क्सची अट सेम आहे. त्याच्यामध्ये तिसरं जे आहे ते सिव्हिल करता प्रोजेक्ट सुपरवायझर या पदाकरता सुद्धा फुल टाईम डिप्लोमा कंप्लीट झालेला असावा आणि 60 आणि 50% मार्क्सची मात्र अट सेम आहे. तसंच सेम मेकॅनिकल आणि सेफ्टी यांच्याकरता बघा, फुल टाईम डिप्लोमा तुम्हाला मेकॅनिकलमध्ये किंवा तुम्हाला सेफ्टीसाठी बघा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल डिप्लोमा कंप्लीट असेल तरी चालेल. आणि सेफ्टी सर्टिफिकेट यांनी बॉश किंवा आय-ओ-एस-एच किंवा OH, SAS इंडस्ट्रियल सेफ्टी हे तुम्हाला असावं. मिनिमम 60% मार्क्स ओपन कॅटेगरी करता आणि 50% मार्क्स फॉर एस-सी-एस-टी करता यांनी दिलेली आहेत. ओबीसी करता पण यांनी 60% ची अट दिलेली आहे. ओके. तर ओबीसी आणि ओपन करता तुम्हाला 60% डिप्लोमा किंवा डिग्रीला मार्क्स असणं बंधनकारक आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरी करता मात्र तुम्हाला 50% मार्क्स आहेत. ओरिजिनल पी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये सिलेक्शन प्रोसिजर जी आहे, ते ऑल एलिजिबल ॲप्लिकेशन रिसीव्ड विल बी स्क्रीन्ड विथ रिस्पेक्ट टू एलिजिबिलिटी कंडिशन्स. कॅन्डिडेट्स फुलफिलिंग द एलिजिबिलिटी कंडिशन शॅल बी कॉल्ड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. ते सगळे ॲप्लिकेशन्स घेतल्यानंतर मग तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलावलं जाईल. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला पेमेंट जे आहे, ते पहिलं जे पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनियर डिग्री लेव्हलचं, त्यांच्याकरता ₹95,000 प्रति महिना हे पहिल्या वर्षी असेल आणि ₹1,00,000 प्रति महिना दुसऱ्या वर्षी पेमेंट असेल. आणि प्रोजेक्ट सुपरवायझर ही जी काही मेकॅनिकल, सिव्हिल, सेफ्टी, इलेक्ट्रिकल जी पदं आहेत, त्यांच्याकरता ₹45,000 प्रति महिना पहिल्या वर्षी असेल आणि ₹48,000 प्रति महिना दुसऱ्या वर्षाकरता पेमेंट राहील. याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी जी आहे ती ₹236 आहे आणि याच्याकरता काही एक्सपिरियन्स सुद्धा गरजेचा आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला मूळ पी सुद्धा पाहायची आहे. मात्र आपल्याला लास्ट डेट जी आहे, ती लास्ट डेट बघा 12/1/2026 आहे. 12 जानेवारी 2026 हे ॲप्लिकेशन करायची शेवटची तारीख आहे. बाकी तुमच्या पेमेंट रिसिप्ट किंवा बाकी ॲप्लिकेशन संदर्भामधल्या डॉक्युमेंट अपलोडिंगच्या डेट्स या 27/1 पर्यंत आहेत. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी होती ती www.careers.bhel.in या अधिकृत वेबसाईटवरती ही जाहिरात उपलब्ध आहे. आणि ही जी मूळ जाहिरात आहे या संदर्भातली, ती मूळ जाहिरात आपण आपल्या या स्क्रीनवरती पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता. याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स माहिती जी आहे, ती यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये एकूण ही 10 पदं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. याशिवाय आपल्याला एज रिलॅक्सेशन सुद्धा, जी एज रिलॅक्सेशन सांगितली 35 वर्ष 1/12/2025 तारीख सॉरी. तर 1/12/2025 तारीख गृहीत धरून तुम्हाला 35 वर्ष दिलेली आहे आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदाला 32 वर्ष दिलेली आहे. आता या व्यतिरिक्त
आपल्याला वर्क एक्सपिरियन्स संदर्भामध्ये एक्सपिरियन्स गरजेचा आहे जे मी सांगितलेलं होतं. तर ते बघा प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जे खाली आता ही जी पी-डी-एफमध्ये जे काही स्किल दिलेली आहेत त्याच्यामधला असावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि डिप्लोमाची जी पदं आहेत त्यांच्याकरता 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये 2 इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन इन्स्टॉलेशन अँड कमिशन ऑफ एनी ऑफ द फॉलोइंग म्हणजे हे तुम्हाला सिव्हिल इलेक्ट्रिकल मधले 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी जे दिलेला आहे, याच्यामध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला अप्लाय करायसाठी बघा यांनी लिंक दिलेली आहे. तर भेल कंपनीची जी अधिकृत वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये careers.bhel.in या सेक्शनला गेल्यानंतर मग आपल्याला ॲप्लिकेशन करण्याकरता तुम्हाला इथे लिंक उपलब्ध होत आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, भेल कंपनी संदर्भामध्ये ही जाहिरात फार मोठी आहे. याच्यामध्ये फार अटी शर्ती त्याचप्रमाणे इम्पोर्टंट डेट्स सुद्धा इथे दिलेले आहेत. जर आपल्याला काही क्वेरी असतील तर त्या संदर्भामधला मेल सुद्धा इथे दिलेला आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही कोणालाही जॉब देत नाही. मात्र जे काही अधिकृत जाहिराती असतात त्या फक्त जाहिराती या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.